नमस्कार. भविष्यात काय करायचं, कोणतं करिअर निवडायचं हा प्रश्न अनेकांना पडतो, नाही का? तर आज आपण पाहणार आहोत की कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शिक्षण करिअर आणि व्यवसायासाठी कोणकोणते जबरदस्त मार्ग खुले करतं. 10वी झाली, 12वी झाली. आता पुढे काय? कोणता अभ्यासक्रम निवडला तर एक चांगलं, स्थिर भविष्य मिळेल? हा गोंधळ खूप स्वाभाविक आहे. चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर आपण हे कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी कॉमर्स इतकं महत्त्वाचं का आहे ते बघू. मग त्यात करिअरचे कोणकोणते मार्ग आहेत, स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येतो, आणि हो, कमाई किती होऊ शकते हेही पाहू. आणि शेवटी कॉमर्स आणि नोकरीचं काय नातं आहे ते समजून घेऊया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कॉमर्स म्हणजे वाणिज्य आपल्या आजच्या जगात इतकं मूलभूत, इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना, तर कॉमर्स म्हणजे कोणत्याही अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. म्हणजे बघा, वस्तूंची खरेदी विक्री, सेवांची देवाणघेवाण या सगळ्या गोष्टींमुळेच तर व्यवसाय चालतात आणि देशाची अर्थव्यवस्था पुढे जाते. हे सगळं कॉमर्समध्येच येतं. हे तर झालं कॉमर्सचं महत्त्व. पण आता खरा प्रश्न येतो की कॉमर्सची पदवी घेतल्यावर पुढे काय? करिअरच्या नेमक्या कोणत्या संधी आपल्यासाठी उपलब्ध होतात? कॉमर्सची पदवी म्हणजे अनेक क्षेत्रांचे दरवाजे उघडण्यासारखं आहे. फायनान्स, अकाउंटिंग, मॅनेजमेंट, मार्केटिंग इतकंच नाही तर बँकिंग, कन्सल्टिंग, अगदी ह्युमन रिसोर्सेसपर्यंत कितीतरी वेगवेगळी क्षेत्र आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार इथे संधी उपलब्ध आहेत. आता सगळ्यांनाच नोकरी करायची नसते, बरोबर? काहींना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असतं, उद्योजक बनायचं असतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा कॉमर्स शिक्षण हा एक भक्कम पाया आहे. कारण व्यवसाय कसा चालवायचा याचं ज्ञान तुम्हाला इथेच मिळतं. म्हणजे बघा, आपल्यासमोर दोन स्पष्ट मार्ग आहेत. एक तर एखाद्या मोठ्या प्रस्थापित कंपनीत नोकरी करून तिथे प्रगती करणं, किंवा मग स्वतःचा एक नवीन व्यवसाय उभा करणं जिथे सगळं नियंत्रण आपल्या हातात असतं. आणि गंमत म्हणजे या दोन्ही मार्गांसाठी लागणारी तयारी कॉमर्सच्या शिक्षणातून होते. चला आता येऊया सगळ्यांच्या आवडीच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पैसा. म्हणजे ह्या क्षेत्रात कमाईची संधी किती आहे? आपण जे पॅकेज वगैरे शब्द ऐकतो ते नक्की काय असतं ते समजून घेऊया. हे पॅकेज प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. कारण पॅकेज म्हणजे फक्त महिन्याला हातात येणारा पगार नाही, तर त्यात तुमचा पगार, मिळणारा बोनस आणि कंपनीकडून मिळणाऱ्या इतर सुविधा या सगळ्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या एकूण मोबदल्याचं चित्र स्पष्ट होतं. आणि एक गोष्ट नक्की की कॉमर्स संबंधित क्षेत्रांमध्ये चांगलं पॅकेज मिळण्याची म्हणजे चांगली कमाई करण्याची क्षमता खूप जास्त असते. हा या शिक्षणाचा एक मोठा फायदा आहे. ठीक आहे, कमाई चांगली आहे हे कळलं, पण त्याआधी नोकरी मिळायला तर हवी नाही का? तर चला आता या सगळ्यातला कडीच्या मुद्द्याकडे वळूया, कॉमर्स आणि रोजगार. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात असतोच की कॉमर्सची पदवी तर घेऊ, पण त्यानंतर नोकरीची खात्री आहे का? आणि खरं सांगायचं तर ही चिंता अगदी योग्य आणि स्वाभाविक आहे. तर याचं उत्तर असं आहे की कॉमर्सचं शिक्षण आपल्याला अशी कौशल्य देतं ज्यांची बाजारात मागणी आहे. म्हणजे बिझनेस कसा चालतो हे तुम्हाला कळतं. यामुळे नोकरीच्या विस्तृत बाजारपेठेत प्रवेश करणं सोपं होतं. आणि साहजिकच यामुळे करिअरमध्ये एक प्रकारची सुरक्षितता येते, ज्यामुळे बेरोजगारीचा धोका कमी होतो. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. कॉमर्सचं शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी आणि अगदी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन्हीसाठी एक थेट आणि पक्का मार्ग तयार करतं. हे शिक्षण आपल्याला खऱ्या व्यावसायिक जगासाठी तयार करतं. हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. जरा विचार करा, भविष्यकाळात आपली अर्थव्यवस्था जशी जशी बदलेल, नवीन तंत्रज्ञान येईल, तसतसं वाणिज्याचं म्हणजे व्यापाराचं हे मूलभूत ज्ञान किती जास्त महत्त्वाचं ठरेल, नाही का?